अगदी बॅटिंग ऑर्डर मध्ये काय चेंजेस राहतील, काय प्लॅनिंग राहील ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पेअर पाठवा. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आता उतरल्या. बराचसा अगदी डाऊनफॉल आपण पाहिला, परंतु सुरुवातीचे ठेवून चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला. आदी पाटील, प्रणित पाटील, सन्मान्य साहिलजी कालभोर यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. परंतु तीच जोडी आता पाहायला मिळाले. कित्येक स्पर्धांमध्ये प्रणित पाटील एकटाच होता आणि त्याच्यासोबत नवीन बॅटर आपण यश पाटीलला पाहत होतो. परंतु आता जुन्या अंदाजात पुन्हा एकदा जय हनुमान भोकरपाडा टीम उतरले. कारण आहे सबसे कातील आदी पाटील मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या सोबतीला प्रणित पाटील मिस्टर डिपेंडेबल. हे दोन बॅटर, एक विस्फोटक अगदी ओपनिंग पेअर. या वर्षाची अगदी सर्वोच्च अगदी आपण पाहायला गेलं भागीदारी पार्टनरशिप त्यांची आपण पाहिली कसलगंजच्या मैदानावरती. तीच जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पाटला करायचा इथून 56 धावसंख्येचा. एकता मोपाडा वाडी या टीमच्या समोर. शुभम नाईकनं काय बॅटिंग साकारली, उगाच मी म्हटलं नाहीये. त्याच्या नावावरती आहे 2 बाईक, त्याचं नाव आहे शुभम नाईक. काय कमालीचा शुभम नाईकचा खेळ पाहायला मिळाला. त्याच्या समोर आता हे आव्हान असेल मोठं, कारण प्रणित पाटील आहे, त्याच्या सोबतीला आदी पाटील. हे दोन खेळाडू, 2 विस्फोटक बॅटर आहे जय हनुमान भोकरपाडा टीमचे. इथून 56 धाबा करायच्यात. टाइम अलर्ट आहे मित्रांनो, लगेच आता मॅचला सुरुवात करा. तदनंतर जी मॅच असेल ऐकवीरा नानिवले आणि त्यांच्या विरोधात बापदेव जांभूलवाडी. टीम कॅप्टन लगेच टॉससाठी या. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल प्रणित पाटील साठी. पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. थांबला तो संपला असं म्हणतात. चुकीला माफी नाहीये. क्रीज सोडला आणि शुभम नाईकनं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये केलं रनआउट. पहिला मोठा झटका 440चा बसलाय प्रणित पाटीलच्या स्वरूपात जय हनुमान भोकरपाडा टीमला. तत्पूर्वी या ठिकाणी आपण लगेच सन्मान घेऊया. व्यासपीठावरती आपल्याला बरेचशी पाहुणी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यामधील सगळ्यात पहिले आपण सन्मान या ठिकाणी करतो आमचे रावे गावचे एक दमदार उद्योजक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आमचे वैभव भाई टावरी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी वैभव टावरी साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार करायचा आहे. एक दमदार उद्योजक रावे गावचे डॅशिंग आहेत. खरं तर त्यांची स्टाईल ही मात्र नेहमी त्यांची ओळख राहिलेली आहे आणि खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि नेहमी सांगितलं जातं ना कोणाच्या नादात ना कोणाच्या वादात. यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात आणि ते यशस्वी मराठी उद्योजक आहेत आपले रावे गावचे आणि त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करतोय. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण वैभव भाई टावरी साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरू आहे. जसं जसं वेळ मिळेल ना त्या फावल्या वेळामध्ये आपण सन्मान घेणार आहोत. यश मालकर सर. न्यू बॅटर दाखल झाला दीप पाटील आता मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वरती. या टीमचा हार्दिक पांडा मी नेहमीच उल्लेख करत असतो, पण दीप पाटील नॅट नंबर 3 वरती पाहायला मिळेल. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे भोकरपाडा टीमची, परंतु इथून आक्रमण 56 धावसंख्येचा पाठलाग कसा राहील. पहिली विकेट डाऊन झाली. वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. उत्तर नव्हतंच अगदी दीप पाटील कडे या बॉल मागे, कारण खूप चांगला बॉल यावेळेस पाहायला मला शुभम नाईकचा. एक A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर आहे. या खेळाडूने देखील डाऊनफॉल भरपूर सारे पाहिलेत आणि तदनंतर शुभम नाईक हे नाव आता अगदी आपण पाहिलं सर्वांच्याच मुखामध्ये आपण पाहत असतो. आणि आमचे वैभवजी टावरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल षटकार हॅट्रिक साठी खरं तर 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन टीम दरम्यान मात्र टॉस बापदेव जांभूळवाडी आणि आई एकविरा नानिवली. ऑब्जेक्शन घेतलाय तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप या ठिकाणी वर्तवला गेला. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती पाहतील. त्यावेळेचा बॉल आपण जर पाहायला गेला तर एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केले. ऑन स्क्रीनवरती तिसरे पंच आहेतच. आपण पाहतो ही स्पर्धा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. आयवा कॅशसाठी सरप्राईज गिफ्ट आहे मित्रांनो.
लकी ड्रॉ तो उडवला जाईल, त्यामुळे हा काच तुम्ही जरूर पकडा. आई क्रीडा नाणेवली संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. आदी पाटील यांच्यासाठी पारितोषिक लगातार 6 बॉल्समध्ये 6 षटकार आले, तर पार्थ कोकंबे आणि शुभम पारंग यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु हा फटका ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आमचे वैभव भाई टावरी साहेब खरं तर एक दमदार उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक झाली. 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. यावेळेचा बॉल बॅटची कडा बॉल झाला गलीमध्ये आणि एक सिंगल कंप्लीट झाली. वैभव टावरी खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटची भरपूर आवड आणि मी तर आई रायबा देवीची त्यांच्यावरती कृपादृष्टी आहे आणि त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतो. परंतु इथून यश पाटीलसाठी देखील पारितोषिक लगातार 3 षटकार 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु इथून 56चा पाठला करायचा, बरीचशी पारितोषिक येतात, परंतु शुभम नाईकची कमालीची गोलंदाजी झाली संजय सर या ओव्हरमध्ये. याबाबतचा बॉल टॉप केले जरूर, क्षेत्ररक्षक आहे, फटका पोचला, सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला की सोडला झेल. परंतु प्रयत्न खरं तर कमी पडले फिल्डरचे. संधी होती, संधी गमावल्या या ठिकाणी आणि टीमची टोटल पाहायला मिळेल आता 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि टीम जय हनुमान भोकरपाडा जाऊन पोहोचली 4 या अंकावरती. अजून इथून 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 56चा पाठलाग करत असताना चला वेळ थोडासा आपल्याला मिळालाय, पुनश्च एकदा आपण सन्मान घेऊया. आमचे खरदार जे व्यासपीठावरती विराजमान आहेत, मुरुड का सुलतान क्रिकेट म्हणून ज्यांना म्हटलं जातं, आमचे पराग भाई खोत या ठिकाणी आहेत. पराग खोत, आपल्याला विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमचे पराग भाई खोत, मुरुड का सुलतान इन क्रिकेट, खरदार मुरुड विभागामध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा गाजावाजा होत असतो आणि त्याच्यामुळेच मात्र मुरुड का सुलतान इन क्रिकेट हे नाव मात्र त्यांना मिळालेलं आहे. ते पराग भाई खोत आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. त्यांच्या समवेत आमचे पुढील सन्मान केला जाईल. अर्थातच आमचे हरेश गजमल साहेब या ठिकाणी आहेत आणि हरेश गजमल साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. भरत गोगावले साहेबांचे पी आहेत ते आणि उद्योजक देखील आहेत आमचे हरेशजी गजमल साहेबांचं स्वागत असेल. ओहो हो, क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवला आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे कातिल आदी पाटील, हेलिकॉप्टर षटकार. अरे कॅच जर कोणी पकडली असेल ना तर इकडे चिठ्ठीमध्ये नाव द्यायला या, लगेच सरप्राईज गिफ्ट आहे आणि थंड्याची बॉटल पण आहे. परंतु या ठिकाणी आधीने षटकार लगावला. बॅड फॉर्म मध्ये तो होता, परंतु इन फॉर्म मध्ये तो देखील आलाय. सुरत मध्ये जाऊन त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला. याबतचा बॉल आणि विकेट डाऊन. अंपायर्स फिंगर्स गोज ऑन. अनदर वीक विकेट डाऊन. आदी पाटील बॅक टू द डगआउट. सन्मान मात्र आपण इथे करतोय आमचे उद्योजक आणि त्याच्याच बरोबरीने भरत गोगावले साहेब, खरदार जे मंत्री आहेत आणि त्यांचे पी ए देखील आहेत आमचे हरेशजी गजमल साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी आपण नक्कीच केलेला आहे. प्रत्येकाचा मान सन्मान करणं आपलं कर्तव्य. त्यानंतर आमचे आणखी एक दमदार उद्योजक रुपेश भाई कदम साहेबांचं पण स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी रुपेश कदम साहेबांना पण विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांच्याच बरोबरीने आमचे साहिल काळभोर साहेबांचा देखील सन्मान होणार आहे. साहिल काळभोर यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. इथून आपण पाहायला गेलं तर टीमची टोटल 10 वरती 2 विकेट गमावल्यात. गोलंदाज सिद्धार्थला आपण पाहतोय न्यू बॅटर दाखल झाला. आता यश पाटील तो भन्नाट फॉर्म मध्ये राहिला आहे आणि या वर्षी प्रभावित केलंय अगदी बॅटरनं. नाव आहे यश पाटील आणि बॅटिंग मध्ये त्याला यश लाभलाय. बॅटची कडा, इनर एज ऑफ द बॅट आणि त्याला देखील परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आणखीन एक मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणारा जय हनुमान भोकरपाडा टीमला यश पाटीलच्या स्वरूपात.
पुढील सन्मान आपण करूया आमचे रुपेश भाई कदम साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आता सन्मान केला जाईल. ही सगळी आमची पाहुणे मंडळी आहेत. एक दमदार उद्योजक आदरणीय रुपेश भाई कदम आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये आपण सन्मान करतोय. बघा पारितोषिक या ठिकाणी नक्कीच लगावलं गेलेलं आहे. बरीचशी पारितोषिक यश मालकर सर आपण पाहिली होती, जी लगावली देखील गेली होती. आणि आता आमचे राव्याचे खरतर पेण तालुक्यातील एक दमदार यशस्वी डॅशिंग उद्योजक वैभव टावरी साहेबांचं पारितोषिक आहे 3 बॉल 3 षटकाराला 500. नक्कीच पारितोषिक आहे, परंतु इथून 15 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज आहे. रितेश अगिवले दाखल झाले आता मैदानाच्या आतमध्ये. अर्ली विकेट्स आपण पाहिले आणि त्याचा फटका आता स्कोर कार्डवरती बसला. पाकफुटला जात असताना स्क्वेअर गटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला खेळून काढला. डीप बॅकवर्डला फिल्डर आहे त्या ठिकाणी डबल रितेशनं कंप्लीट केल्या. दीपच्या साथीनं दीप देखील एक आक्रमक खेळाडू. इथून आक्रमण होणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला पाठलाग करायचा 56 धावसंख्येचा. आपण मैदानावरती पाहतो, मैदानाच्या बाहेर BBQ स्मोक अगदी स्टॉल असेल, तदनंतर दाबेलीचा स्टॉल आहे, अंडापाव वेगवेगळे पाहायला मिळतील. जे उद्योजक आहेत आपले मराठीच माणसं आहेत, त्यांना आपण सपोर्ट करा आणि त्यांचा देखील आपण आस्वाद नक्कीच घ्या. प्रेक्षक मायबाप आपल्यासाठी ही खरं तर सुवर्ण संधी आहे. आणि स्टॉलचं आपण बरेच स्टॉल पाहतोय मैदानाच्या बाहेर. त्या स्टॉल मालकांचा आपण देखील सपोर्ट करा. मराठी माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे. चेक. चला तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. खरतर ग्रुप ग्रामपंचायत कासम माजी उपसरपंच आदरणीय योगेश भाई पाटील आणि ऍडव्होकेट आमचे संजय दादा यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती आहे की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. याबाबतचा बॉल लॉब जरूर केला. बॉल कुठे जाईल? रितेश अगिवलीच्या बॅट मधून आला हा संघर्षमय चौकार जयनमन भोकरपाडा टीमसाठी. हा षटकार आलाय बराच अवधीनंतर. हा षटकार आपण पाहिला. दीप पाटील त्याच्या सोबतीला आहे, परंतु रितेशनं आता सुरुवात केली, कारण त्यांना माहिती आहे इथून 56चा पाठलाग करायचा. अगदी त्यांच्या टीमवरती संकट आहे, परंतु हे संकट हे विघ्न दूर करावं लागेल रितेशला. आता शेवटच्या बॉल बाकी आहेत. याबाबतचा बॉल बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे फायनल लेगला. या बॉलवरती सिंगल. सिंगल कंप्लीट झाली. यस सर, ओव्हर झालेली, कारण आज 7वा बॉल होता आणि कारण कॅल्क्युलेशन इथून बरोबर आहे. सर जरा लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी चुकी सुधारली जाईल. चुकतो तो माणूस असतो, परंतु या ठिकाणी चुकी सुधारली जाईल. शेवटचा बॉल षटकार आला तो शेवटचा बॉल होता या ओव्हर मधील. इक्वेशन तुमच्या पर्यंत आता पोहोचवतोय. शेवटच्या आता बॉल बाकी 12 आणि करायचे त्या 38 या धावसंख्येचा पाठला. टीमची टोटल आहे 18. सर जरा लक्ष केंद्रित करा. अगदी ओव्हर कंप्लीट या ठिकाणी होती. माफी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु शेवटच्या आता 12 बॉल आणि गरज असेल ती 38 धावसंख्येची. 38 रन्स टू विन, 12 बॉल रिमेनिंग. रितेश गिवलीचा अगदी लास्ट बॉल वरती षटकार आपण पाहिला. आमचे भाई रजनीकांत माळी यांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय अविनाश बनी साहेबांचं देखील आपण स्वागत करूया. या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं आमचे पाहुणे खरतर ऍडव्होकेट संजय टेंबे साहेब भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आपल्याला विशेष आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. मी ऍडव्होकेट संजय टेंबे साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावरती आपण यावं. त्यांच्या समेत ग्रुपग्राम पंचायत कराडे खुर्दचे आदरणीय योगेशजी पाटील साहेबांचं मात्र या ठिकाणी आगमन होत आहे. मी दोन्ही पाहुण्यांना विनंती करेन, ऍडव्होकेट संजय टेंबे साहेब भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष आणि ग्रुपग्राम पंचायत कराडे खुर्द चे आमचे योगेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. खरतर पाहुण्यांचं आगमन मात्र सातत्याने होत आहे.
पाहुण्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजयजी टेंबे साहेब आणि त्याच्याच बरोबरीने ग्रुप ग्रामपंचायत कराडे खुर्दचे आमचे आदरणीय योगेश भाई पाटील साहेब यांचं मात्र या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. सगळ्या पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विनायक दादा पाटील सामने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय विशालजी येरुणकर साहेब देखील मात्र या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. विशाल येरुणकर साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. सन्माननीय दीपक भाई काकडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. नक्कीच 7 बॉल आणि ती एक धाव या ठिकाणी काउंट केले जाईल. आयोजकांचा तो निर्णय आहे. ती एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. ती एक धाव देखील ऍड करून आता टीमची टोटल बनेल 19 धावा. हा नक्कीच तुम्ही 6 चेंडू एका ओव्हर्स मध्ये असतात, त्यामुळे ती एक धाव आयोजकांचा तो निर्णय आहे. निर्णय आता आहे आयोजकांचा की ती एक धाव काउंट केली जाईल. म्हणजे 19 धावा धावफलकावरती आता 19 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चला आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की मॅच या ठिकाणी सुरू करा. निर्णय या ठिकाणी आलाय आयोजकांच्या माध्यमातून की ती एक धाव या ठिकाणी काउंट केली जाईल. त्यामुळे आता मॅच सुरू करा.
सन्मान मात्र या ठिकाणी तत्पूर्वी आपण पाहुण्यांचा घेऊयात. मैदानाच्या आतमध्ये जे काय निर्णय आहेत ते पोहोचवले जातीलच, परंतु पाहुण्यांचा सन्मान आपण घेतोय. खरं ज्यांचं आगमन मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला होताना पाहायला मिळालं. ॲडव्होकेट आमचे संजय टेंबे साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मी ॲडव्होकेट संजय टेंबे साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी यावं. भारतीय जनता पार्टी टेंबे साहेब आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान केला जाणार आहे. अतिथी देव भव आपली या भारतीय संस्कृती आहे आणि प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट संजय टेंबे साहेबांचा मात्र हा सन्मान आपण करतोय. त्याच्याच बरोबरीने ग्रामपंचायत कराडेचे माजी उपसरपंच आदरणीय योगेश भाई पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाणार आहे. मी योगेश भाई पाटील साहेबांना पण विनंती करतोय की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बरीचशी पाहुणे मंडळी सातत्याने या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. यश मालकर सर सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत जवळजवळ 250 ते 300 पाहुणे या मंचावरती आपण पाहिले असतील आणि त्यातलंच एक आमचे कराडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय योगेश पाटील साहेबांचा सन्मान मात्र आपण करतोय. पुढील सन्मान केला जाईल आमचे सन्माननीय विशालजी येरुणकर साहेब. विशाल येरुणकर साहेबांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी घेण्यासाठी यायचं आहे. आयोजकांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण विशाल येरुणकर साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय विशाल येरुणकर साहेब यांचा या स्पर्धेमध्ये मात्र आपण सन्मान करतोय. त्याच्याच बरोबरीने पुढील सन्मान देखील केला जाईल. त्यांच्या समवेत आपण सन्माननीय दीपक काकडे साहेबांना पण पाहतोय. आदरणीय दीपकजी काकडे साहेबांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यावं. विशाल येरुणकर साहेबांचा आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर आमचे दीपक काकडे साहेब, दीपकजी काकडे साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. सगळी पाहुणे मंडळी आज या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेली आहेत आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सन्माननीय दीपक काकडे साहेब. आणि या दीपक काकडे साहेबांचा सन्मान सगळ्या पाहुण्यांचं झालंय स्वागत. आणि वळूया यश मालकर सर यांच्याकडे. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला, परंतु डिसिजन प्रतीकदाता काय निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॅचला सुरुवात आता ठिकाणी होईल, परंतु निर्णय एक धाव या ठिकाणी आहे ती ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. आता नक्कीच ॲज पर क्रिकेट रूल इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण पाहत असतो, अगर अंपास षटक संपला असं कधीच सिग्नल करत नसत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो तो प्रेझन्स ऑफ माइंड खेळाडूंना देखील असला पाहिजे, करता बॉलर्सला असला पाहिजे. परंतु यावेळेस मॅच सुरुवात होते. तिसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक इनिंग नंतर मान्यवरचा शुभ सन्मान होईल, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आता बॉलर ऋषिकेश. टीमची टोटल आहे संजय सर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे तो जे हनुमान भोकरवाडा टीमला. आता शेवटचे बॉल बाकी असतील 11 आणि आता 36 या धावसंख्येची गरज असेल. 11 बॉल आता 36 धावसंख्येची गरज असेल. आता मुख्य व्यासपीठावरती देखील थोडीशी शांतता ठेवा आणि एका इनिंग नंतर शुभ सन्मान घेतला जातील. 11 मध्ये 36. मॅच अजून ऑन आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि त्याने टिपलाय जेल आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जो इनॅट नंबर 3 वरती आला होता दीप पाटील याला आता परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर मोठा झटका, मोठा झटका या ठिकाणी भेटला. दीप पाटील मात्र बाद झाला.
आता करण पाटील दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मग गरज होती 11 बॉल आणि 36 धावसंख्येची शेवटच्या 10 बॉल 36 या धावसंख्येची गरज आहे. नक्कीच सनी मंडप डेकोरेटचे जे खरं तर ओनर आहेत युवा उद्योजक सनी शिंदे यांच्या माध्यमातून करण पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकांसाठी सनी शिंदे उद्योजक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून मात्र आता षटकारांची गरज आहे. सनी शिंदे साहेबांनी देखील ओळखले की इथून षटकार येणं गरजेचं आहे बोकरपाडा टीमसाठी. आता शेवटचे 10 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 36 56चा पाठलाग करत असताना 20 अद्याप धावफलकावरती तिसरं षटक सुरू आहे ऋषिकेशचं. त्याने 2 बॉल फेकलेत आणि 2 बॉलमध्ये 1 धाव खर्च केला आणि 1 विकेट देखील दीप पाटीलची संपादन केली. चला स्पीडअप करा, वेल आपल्याकडे तीच कासा नाहीये. लगातार 3 षटकांसाठी रोहितजी कारंदे यांच्या माध्यमातून करण पाटील यांच्यासाठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे. अतुल तुंगारे असेल, नितेश कारंदे, साहिल दाबणे आणि रोहित कारंदे यांच्या माध्यमातून 3000 3 षटकांसाठी करण पाटील. डॉट बॉल या ठिकाणी डॉट बॉल आलाय. यावतचा बॉल पाहिलं जाईल. अगदी या बॉलवरती अंपायर डिसिजन येईल. आपण पाहतो इष्टांना जरूर बॉल लागला. यस अंपायर सिग्नल या ठिकाणी यस अंपायर काय यस आउट OUT सिग्नल येणं अपेक्षित होतं आणि बॅटर आता आउट असेल. आधी पाटील माफ करा करण पाटील. चला ऑन स्क्रीन वरती पाहिलं देखील. चला आपण करण पाटील अंपायर डिसिजन आलाय. फलंदाज बाद आहे. लगेच आपण बाहेर या. कोऑपरेट आपण देखील करा. खूप वेळ या मॅचला या ठिकाणी होतोय. वेळेचं बंधन आहे, याच्याकडे देखील लक्ष असलं गेलं पाहिजे. त्यामुळे इथून आता स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. धीरज पाटील न्यू बॅटर दाखल झालाय. आता इक्वेशन आपण पाहू. शेवटचे बॉल बाकी असतील ते 8 आणि इथून 36 धावसंख्येची गरज असेल. ऋषिकेशने देखील कमालीची गोलंदाजी केली. 8 चेंडू आता 36ची गरज. धीरज पाटील न्यू बॅटर दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. बोकरवाड टीमला थोडंसं बॅकफुट वरती ढकलण्याचं काम या एकता मोपाडा वाडी या टीमनं केलं. शुभम नाईक या टीमला लीड करत असताना आपण पाहतोय. याबाबतचा बॉल सरळ बॅटनं खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली. सिंगल डबलनी काहीसा फरक पडणार नाहीये एकता मोपाडा टीमला, कारण इथे मोठ्या फटकांची खरं तर गरज आहे ती जयहनुमान भोकरपाडा टीमला. शेवटच्या 10 बॉल बाकी असेल 7 आणि इथून 35 धावसंख्येची गरज असेल. इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचे 7 बॉल आणि 35 धाबा. याबाबतचा बॉल चॉप केलाय. अगदी चांगला बॅटल पाहायला मिळालं आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. शेवटचे आता 6 बॉल आता 35 या धावसंख्येची गरज असेल. शेवटचे 6 चेंडू 35 धावा इथून करायचे आहेत. म्हणजे 6 मध्ये 6 षटकार, 2-6 मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. अगदी खूप चांगली बॉलिंग राहिली आहे, कारण ओव्हर अनालिसिस आपण अद्यापर्यंत पाहिलं. कमालीचं शुभम नाईकचं पहिलं षटक, त्यानं फक्त 10 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 4. दुसरं षटक आपण पाहिलं 14 धावा त्यानं खर्च केला. बॉलर सिद्धार्थ नारायण ऋषिकेशचं हे तिसरं षटक. आपण 2 धावा त्यांनी दिल्या, 2 विकेट त्यांनी संपादन केला. 6 मध्ये आता 35. यावेळेचा बॉल हा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. आता बॅकफुटला ढकलला गेलाय. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचे 5 बॉल 35 धावसंख्येची गरज. बॉलर मयूर आपण बॉलिंग ट्रॅक वरती त्याला पाहतोय. पुढे सरसावून स्टेप आउट करून गेल्याचा प्रयत्न, तो देखील फसलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल खरं तर या इनिंग मधले राहिलेत. खरं तर रिझल्ट या मॅचचा आपण पाहतो. शेवटचे 4 बॉल आता 35 धावसंख्येची गरज आहे.
बरेचसे मान्यवर आपण पाहतोय त्यांचं की स्वागत असेल या स्पर्धेमध्ये 4 बॉल आणि 35. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा नानिवले आणि त्यांच्या विरोधात बापदेव जांभूळवाडी. लगेच आपण रेडी राहा. दोन्ही टीम टॉसच्या टीमने जिंकलाय. रेडी राहायचं आहे. यावरचा बॉल अलंग द कार्पेट वाईड लॉंग ऑफला बॉल चाललाय आणि एक सिंगल कंप्लीट केले. इथून आता हे आव्हान आता डोईचं ठरलंय भोकरपडा टीमच्या, कारण 56चा पाठलाग करत असताना आता 3 मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. हामल स्ट्रोक रितेशचा, परंतु इथून मात्र खूप सारा धाबा करायचा. चौकार आलाय परंतु हा उशीर आलेला चौकार. या आधी जर फटके आले असते तर मॅचचा रिझल्ट ही मॅच वेगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु इथून 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत ना. 29 धावसंख्येचा अद्यापही पाठलाग करायचा. औपचारिकता मॅच मध्ये बाकी. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकविरा नानिवले आणि त्यांच्या विरोधात बापदेव जांभूळवाडी अशी लढत, अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. या बॉलवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न शुभम नाईक बॉल करे आला आणि त्याने टिपला झेल आणि मॅच खर तर एकतर्फी जिंकले. एकता मोहपाडा वाडी या टीमनं पराभूत व्हावं लागेल जय हनुमान भोकरपाडा या टीमला. पण मॅन ऑफ द मॅच यस, ज्याच्या नावावरती आहे 2 बाईक त्याचं नाव आहे शुभम नाईक. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. ज्याने अगदी बॅटिंग करत असताना 14 बॉल्स मध्ये 44 धावसंख्येची इनिंग साकारली. बॉलिंग करत असताना 1 षटक 4 धावा त्याने खर्च केल्या. तो शुभम नाईक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. मंगेश दादा, 3 ओव्हरची मॅच आपला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपल्या भेटीला येईल. एका बाजूला असेल एकविरा नानिवली त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल जे बापदेव जांभूळवाडी. मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल शुभम नाईक, ज्याने 11 अगदी 44 धावसंख्येची इनिंग साकारली. पहिलं षटक हाताला